तुमचा पहिला प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती दिवस लागतात? तुमचे ऑप्शन आहे 300 दिवस, बी 365 दिवस, सी 370 दिवस, डी 280 दिवस. तुमचे योग्य उत्तर आहे बी 365 दिवस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करणारे उपग्रह कोणते? तुमचे ऑप्शन आहे सूर्य, बी चंद्र, सी गुरु, डी मंगल. तुमचे योग्य उत्तर आहे बी चंद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तुमचे ऑप्शन आहे लाल तारा, बी पांढरा तारा, सी पिवळा बटू तारा, डी निळा तारा. तुमचे योग्य उत्तर आहे सी पिवळा बटू तारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण कोणत्या ठिकाणी असते? तुमचे ऑप्शन आहे ध्रुवांवर, बी विषुववृत्तावर, सी समुद्रात, डी पर्वतावर. तुमचे योग्य उत्तर आहे ध्रुवांवर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रावर वातावरण का नाही? तुमचे ऑप्शन आहे महासागर नाहीत, बी गुरुत्वाकर्षण कमी आहे, सी सूर्य नाही, डी पर्वत नाहीत. तुमचे योग्य उत्तर आहे बी गुरुत्वाकर्षण कमी आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील दिवसरात्र का होतात? तुमचे ऑप्शन आहे सूर्य फिरतो, बी पृथ्वी फिरते, सी चंद्र फिरतो, डी वातावरण बदलते. तुमचे योग्य उत्तर आहे बी पृथ्वी फिरते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्य पृथ्वीपासून साधारण किती अंतरावर आहे? तुमचे ऑप्शन आहे 15 लाख किमी, बी 1.5 कोटी किमी, सी 15 कोटी किमी, डी 150 कोटी किमी. तुमचे योग्य उत्तर आहे सी 15 कोटी किमी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्राला पूर्ण फेरी मारायला किती दिवस लागतात? तुमचे ऑप्शन आहे 20 दिवस, बी 27.3 दिवस, सी 40 दिवस, डी 10 दिवस. तुमचे योग्य उत्तर आहे बी 27.3 दिवस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा आकार कसा आहे? तुमचे ऑप्शन आहे पूर्ण गोल, बी सपाट, सी थोडा चपटे गोलाकार, डी त्रिकोणी. तुमचे योग्य उत्तर आहे सी थोडा चपटे गोलाकार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, द्वाप्रयुग कोणत्या युगाचा भाग आहे? तुमचे ऑप्शन आहे त्रेता, बी कलियुग, सी सतयुग, डी चतुर्युग,
तुमचे योग्य उत्तर आहे डी. चतुर्युग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, द्वापरयुगातील पवित्र ग्रंथ कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. रामायण, बी. महाभारत, सी. वेद, डी. शिवपुराण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महाभारत. तुमचा पुढचा प्रश्न आहे, द्वापरयुगातील मुख्य अवतार कोण मानले जातात? तुमचे ऑप्शन आहे अ. श्रीराम, बी. वामन, सी. श्रीकृष्ण, डी. बुद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे सी. श्रीकृष्ण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? तुमचे ऑप्शन आहे अ. 8 सेकंद, बी. 8 मिनिटे 20 सेकंद, सी. 1 मिनिट, डी. 2 मिनिटे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 8 मिनिटे 20 सेकंद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती भाग पाण्याने व्यापलेला आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. 29%, बी. 50%, सी. 71%, डी. 90%. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 71%. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्य कोणत्या वायूंचा बनलेला आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. ऑक्सिजन आणि नायट्रोजन, बी. हायड्रोजन आणि हिलियम, सी. कार्बन आणि नायट्रोजन, डी. सल्फर आणि हायड्रोजन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. हायड्रोजन आणि हिलियम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. मंगळ, बी. बृहस्पती, सी. चंद्र, डी. शनी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. चंद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, द्वापरयुगानंतर कोणते युग सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. सतयुग, बी. कलियुग, सी. त्रेतायुग, डी. महायुग. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कलियुग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा किती कमी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. अर्धा, बी. 1/3, सी. 1/6, डी. 1/10. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1/6. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्याचा ऊर्जा स्रोत कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. रासायनिक प्रतिक्रिया, बी. अणुगलन, सी. ज्वालामुखी, डी. प्रकाश संश्लेषण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अणुगलन. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, द्वापरयुगाशी कोणता महत्त्वाचा प्रसंग संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सीताहरण, बी. कुरुक्षेत्र युद्ध, सी. रामाचा वनवास,
डी. बुद्धाचा जन्म. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कुरुक्षेत्र युद्ध.